एक सांगतो की आम्हाला कोणाला घ्यायचं कोणाला नाही घ्यायचं हा आमच्या वरच्या नेत्यांचा प्रश्न आहे. पण तुम्हाला सांगतो की आता आमच्या पायात असेच लोक येणार आहेत की जे सोडून गेले तेच पायात येणार आहे. आपण जर पाहिलं तर गर्दीच्या ठिकाणी पाहतो ना लोक. तुम्ही स्वीकारलं, ठाकरेंना स्वीकाराल का आता? अनेकांना तुम्ही स्वीकारलं आहे, नाही ठाकरेंना नाही, हे स्वीकारलं. स्वीकाराचा जो प्रश्न आहे आमचे वरिष्ठ नेते हे करतील. पण आम्हाला जो आहे कार्यकर्ता म्हणून आम्हाला जे वाटतंय की जे उद्धवजींनी जे चुका केल्या तेव्हा की भारतीय जनता पार्टीने सगळं त्यांना समृद्धी दिली, सगळ्या गोष्टी दिल्या, नेते दिले, आमदार निवडून आणून दिले, खासदार निवडून आणून दिले, आणि त्या ह्याच्यामध्ये त्यांनी काँग्रेसचं वाट पकडली आणि त्या अनुषंगाने ज्या पद्धतीने त्यांनी वेगळी वाट पकडली, आता त्यांना वाटायला लागलं की आता येणाऱ्या काळामध्ये आपल्या हाती काही लागणार नाही, म्हणून त्यांनी हे राम रक्षेचं एक स्तोत्र वाचन पठण करण्याचं काम या ठिकाणी सुरू केलंय. मला असं वाटतंय की त्यांना सुदबुद्धी देव, रामजी सुदबुद्धी देव, आणि ते जेणेकरून त्यांचं सगळं चांगलं होईल. कारण त्यांची तुम्हाला एक सांगतो, कारण सगळ्यात महत्वाचं प्रत्येक नेत्याला असं वाटतं की मी एस्टॅब्लिश झालो होतो पण माझा चिरंजीव एस्टॅब्लिश झाला पाहिजे. पप्पा पप्पा मी काय करू, पप्पा पप्पा मी काय करू, असं हे रिचार्ज कुपनचं चालू झालं असेल, म्हणून उद्धवजीनं हे नवीन एक कार्यक्रम चालू केलेला आहे. मध्ये जाऊन राम रक्षाचं पठण करणार होते. आता जेव्हा लोकांनी भीक घातली नाही म्हणून आता राम रक्षाची आठवण आली उद्धवजींना. आज त्या अनुषंगानं भारतीय जनता पार्टीचे आमचे प्रत्येक कार्यकर्ता, डॉक्टर बोंडे साहेब आहेत, इथे राजूभाऊ आहेत, आमचे महापौर आहेत, सगळी मंडळी या ठिकाणी येऊन आम्ही याचं सुंदरकांडचं आपण पठण करतो. या ठिकाणी या सुंदरकांडचं पठण करत असताना सगळ्यात महत्वाचं आज वरुण राजाची सुद्धा कृपा झाली. मला असं वाटतंय की याच माध्यमातून उद्धवजी ठाकरेंना सुद्धा एक सुबुद्धी देव की ठाकरेंना सुद्धा बुद्धी देव की ते भारतीय जनता पार्टीच्या आता रस्त्याने लागलेले आहे. जेव्हा ते काँग्रेसच्या रस्त्याने लागले होते तेव्हा त्यांना बुद्धी आली नाही. तेव्हा जेव्हा रामाचं त्या ठिकाणी आपण भूमिपूजनासाठी आपण स्थापना करण्यासाठी जेव्हा तिथे गेलो त्या ठिकाणी यांनी आपलं जाण्याचं टाळलं. फक्त आपल्याला सत्ता मिळाली पाहिजे यासाठी त्यांनी हे काम केलं होतं. आज मला असं वाटतंय की उद्धवजींनी सगळ्यांना त्या ठिकाणी आमचे नागपूरचे भागवत साहेब असो की आमचे मुख्यमंत्री असो, सगळ्यांना त्यांनी सांगितलं होतं की मी या ठिकाणी पठण करणार आहे, तुम्ही या ठिकाणी या. ऑलरेडी या ठिकाणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री 18 दिवस जेव्हा राम मंदिराचा प्रश्न होता तेव्हा 18 दिवस ते तुरुंगात राहिले, आणि पूर्ण पठण आमच्या माननीय मुख्यमंत्र्याचा आहे. कुठेही आता जर तुम्हाला सांगतो की या ठिकाणी आम्ही एक पोस्टर या ठिकाणी लावलेला आहे की आपण जर पाहिलं तर पुस्तकात सुद्धा वाचता येणार नाही, राम रक्षा सुद्धा पाठांतर नाही, वाचता येणार नाही, अशी सध्याची परिस्थिती आहे. आणि त्यांना आता राम रक्षाची आठवण आलेली आहे. मला असं वाटतंय की देवाने त्याला चांगली बुद्धी देव, आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांना जर चांगलं होत असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा एक चांगलं काम हो. कारण आता तुम्हाला सांगतो उद्धवजीच्या सोबत उद्धवजीचा पोरगा सुद्धा पप्पानी काही सांगितलं नाही, मला जे वाटते ते सोडलं, अशी जी भूमिका होती ती सुद्धा येणाऱ्या काळात सुधारल्याशिवाय राहणार नाही. मी तुम्हाला सांगतो की आता ते भाजपचा शर्ट पकडण्याच्या मार्गावर आहे उद्धवजी, हे प्रामुख्याने या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. आता कुठे रस्ता राहिला नाही. ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने उद्धवजींना मोठं केलं होतं, त्यांना सगळ्या गोष्टी दिल्या होत्या, आता त्याची आठवण झाली. नहीं लेता, ऐसा बोलने के बाद में जो मौला मस्जिद में करता उसके बारे में बोल सकता है उद्धव ठाकरे? राम राम के बारे में बोल सकता है? अरे उद्धव जी, राम मंदिर में कुछ हुआ तो उसके बारे में सबको जवाबदार रखेंगे, लेकिन मस्जिद में, मदरसे में जो कांड होते हैं, जो स्कैम होता है, वहां का पैसा, हलाल का पैसा जो अतिरेकी यूज करते हैं, जो आतंकवाद फैलाते हैं, उसके बारे में कभी उद्धव ठाकरे ने मुंह खोला? हिम्मत नहीं होती, हिंदुओं को कुछ भी बोलने की हिम्मत होती, तो इसलिए तो माफ नहीं करेंगे, कोई हिंदू माफ नहीं करेगा. खीर खुर्मा आणि बकरीचं निमंत्रण पहिले स्वीकारतात आणि त्याच्यासाठी आता हे कोरडं निमंत्रण देऊन फडणवीसांनाही दिलं, बाकीच्या लोकांनाही, साधू संतांनाही दिलं, पण लोक नाही जात ना. लोक कसे फसणार आहे? सत्तेसाठी 2019 साठी हिंदूंना जे मतं दिले ते सोडून तुम्ही काँग्रेसच्या जवळ मांडीला मांडी लावून बसले, आणि त्या काँग्रेसनं जसं जसं बोललं, औरंगजेबाची जे कबर होती त्या कबरीचं उदात्तीकरण करायला तुम्ही गेले, आणि त्याच्यामुळं हे जे पाप आहे हे कसं विसरणार आहे हिंदू लोक? आणि त्याच्यामुळं राम राम करत बसा, घरी बसले तरी चालते.